आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. भादोलीत पोलिसाच्या घरात झालेली चोरी, वडगाव पोलिसांनी आणली उघडकीस. चांदोली वसाहत बागणी तालुका वाळवातील 3 चोरट्याकडून 14 लाखाचा मुद्देमाल जप्त. जयसिंगपूर प्रतिनिधी हुसेन शेख कळवतात की 3 महिन्यापूर्वी भादोली येथे पोलिसांच्या घरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात वडगाव पोलिसांना यश आले. चोरी प्रकरणी 3 संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 14,19,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सागर मानसिंग गोसावी वय 36, सुभाष उर्फ पिंटू अप्पा गोसावी 40, विकास उर्फ नंदू गणपत मस्के 22 राहणार चांदोली वसाहत बागणी तालुका वाळवा सांगली या संशयितांना अटक करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी: भादोली तालुका हातकणंगले येथील सोमनाथ लखुमाणे यांच्या घरी 4 फेब्रुवारीला ते बाहेरगावी गेले असता चोरी झाली होती. घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने व 25,000 रोख, मोटरसायकल असा 14,19,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता. या चोरीचा तपास वडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक करत होते. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे सखोल चौकशी केल्यानंतर या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून 132 ग्रॅम सोन्याचे दागिने, 51 ग्रॅम चांदीचे दागिने, रोख 25,000, 2 मोटरसायकल पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, सहाय्यक फौजदार आबासाहेब गुंडनके, अंमलदार आसिफ कलागार, महेश गायकवाड, राहुल धोत्रे, शरद मेनकर, अजित मुजुमदार, प्रकाश कांबळे यांनी केली. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.